थोर व्यक्तींबद्दल जाणून घ्यायचं आहे. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी किंवा आपल्या भारताचं नाव रोशन करण्यासाठी काही थोर व्यक्ती आहेत ज्यांनी खूप मेहनत घेतली, अगदी आपल्या रक्ताचं पाणी केलं. तर असे काही व्यक्ती आहेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आहेत एक साहित्यिक साने गुरुजी, ज्यांना सर्वजण साने गुरुजी असं म्हणतात, पण त्यांचं खरं नाव आहे पांडुरंग सदाशिव साने. काय नाव आहे त्यांचं खरं? पांडुरंग सदाशिव साने. त्यांना जे नाव पडलं आहे ते साने गुरुजी, सर्वजण त्यांना साने गुरुजी म्हणून ओळखतात. आता उदाहरणार्थ आपण महात्मा गांधी असं म्हणतो, बरोबर आहे? भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, पण त्यांचं नाव महात्मा गांधी आहे का? कोण सांगेल त्यांचं नाव? कोणाला माहिती आहे? नाही. मग त्या प्रत्येकाचं नाव वेगवेगळं असतं आणि त्यांची ओळख वेगळ्या नावाने झालेली असते. तर महात्मा गांधी हे जरी नाव असलं तरी त्यांचं खरं नाव आहे मोहनदास करमचंद गांधी. त्याच्यानंतर पुढचे आहेत आपल्या मुलींसाठी पहिली शाळा. शिवांश, मुलींसाठी पहिली शाळा कोणी काढली? सावित्रीबाई फुले. आणि सावित्रीबाई फुले यांना ज्यांनी शिक्षण दिलं असे त्यांचे पती महात्मा फुले, बरोबर आहे? त्यांना बोलतात महात्मा फुले, पण त्यांचं नाव आहे ज्योतिराव गोविंदराव फुले. समजलं? त्यांना बोलतात काय की महात्मा फुले, पण त्यांचं नाव काय? ज्योतिराव गोविंदराव फुले. त्याच्यानंतर पुढचं आहेत आगरकर, पण त्यांचं नाव आहे गोपाल गणेश आगरकर, पण त्यांना सगळेजण किंवा सर्वजण आगरकर या नावाने ओळखतात. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की ज्यांचा आवाज अगदी आपल्या देशातच नव्हे तर ज्यांच्या आवाजानं अख्ख्या जगावर राज्य केलं अशा आपल्या लता मंगेशकर, बरोबर आहे? त्यांचं नाव लता मंगेशकर, पण त्यांचं पूर्ण नाव आहे लता दीनानाथ मंगेशकर, बरोबर आहे? त्याच्यानंतर पुढचं आहे शाहू महाराज, बरोबर आहे? पण त्या शाहू महाराज यांनी काय केलं रे? आज जे मुलं शिक्षण घेतात, काही वसतिगृह वगैरे किंवा मुलांना मोफत शिक्षण दिलं जातं, पण हे मोफत शिक्षण सुरुवात कोणी केली? तर शाहू महाराजांनी केली होती, बरोबर आहे? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले जे आंबेडकर आहेत, बरोबर आहे, बाबासाहेब आंबेडकर यांनासुद्धा उच्च शिक्षणासाठी कोणी मदत केली होती? शाहू महाराजांनी मदत केली होती. तर शाहू महाराजांचं सुद्धा पूर्ण नाव आहे यशवंतराव आप्पासाहेब घाटगे. समजलं? त्याच्यानंतर आपण लोकमान्य टिळक बोलतो, पण त्या लोकमान्य टिळकांचं नाव आहे, लोकमान्य टिळक माहिती आहेत का? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना ज्यांनी केली असे आमचे सर्वांचे लाडके लोकमान्य टिळक यांचं खरं नाव आहे बाल गंगाधर टिळक. त्याच्यानंतर सर्वजण ज्यांना सावरकर नावानं काल्या पाण्याची शिक्षा भोगणारे सावरकर, सगळेजण त्यांना सावरकरच बोलतात, पण त्यांचं नाव आहे विनायक दामोदर सावरकर. काय आहे? विनायक दामोदर सावरकर. त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद, त्यांचंसुद्धा नाव आहे नरेंद्र विश्वनाथ दत्त. त्याच्यानंतर आत्ताच मी म्हटलं की ज्यांना शिक्षणासाठी शाहू महाराजांनी मदत केली असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचं खरं नाव नसून त्यांचं खरं नाव आहे भीमराव रामजी आंबेडकर. समजलं? तर हे सगळं आपल्याला अभ्यासात शिकायचं आहे. हळूहळू जर आपण रोज घेतलं तर आपोआप आपल्याला सगळी नावं पाठ होतील ना? होतील की नाही? तुम्ही लहान आहात त्यामुळे थोडंसं उशिरा होतील, पण होतील. 1 दिवस नाही झालं, 2 दिवसात नाही झाले, 3 दिवसात नाही, 10 दिवसात होतील. आपल्याला काय शिकायचं आहे? आलं लक्षात? कराल ना पाठ?
समजलं? तर बोला, साने गुरुजींचं नाव काय? पांडुरंग सदाशिव साने. महात्मा फुलेंचं कोण नाव सांगेल? ज्योतिराव गोविंदराव फुले. महात्मा गांधीचं नाव कोण सांगेल? मोहनदास. बोला. काय? मोहनदास करमचंद गांधी. तर अशा पद्धतीनं आपल्याला संपूर्ण नावं पाठ करायची आहेत. ओके. हां, हे काय व्यक्ती, हे जे व्यक्ती आहेत ते सर्वसाधारण व्यक्ती नाही आहेत, खूप महान व्यक्ती आहेत. त्यांनी आपल्या भारताचं नाव आज जे भारताचं नाव आहे, भारताला, आपल्या देशाला स्वतंत्र अशी जी नाव आहे, तर त्यासाठी या थोर व्यक्तींनी काहीतरी केलेलं आहे. थोर व्यक्तींमध्ये त्यांची गणना उगाचच झालेली नाही. आलं लक्षात? त्यामुळं त्यांची नावं आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. आलं लक्षात? ओके.